जास्त साखर खाल्ल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय होतं चला बघूया. गोड खायला कोणाला नाही आवडत, बरोबर, पण याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? साखर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहे. अगदी सकाळच्या चहा कॉफीपासून सुरुवात होते. आणि आपल्या आवडीच्या मिठाया त्यांना तर नाही म्हणणं खूपच अवघड असतं. आणि हो, कोल्ड्रिंक्स आणि इतर पॅक केलेल्या पेयांमध्ये तर भरपूर साखर असते. साखर खाल्ल्यावर शरीरात ग्लुकोज वाढतं आणि आपल्याला एकदम ताकद आल्यासारखं वाटतं. पण ही ताकद फार काळ टिकत नाही. रक्तातील साखर अचानक खाली येते आणि मग काय होतं? थकवा, झोप किंवा खूप चिडचिड होऊ लागते. गरजेपेक्षा जास्त खाल्लेल्या साखरेचं शरीर थेट फॅटमध्ये रूपांतर करतं. आणि हीच चरबी पोटाच्या आजूबाजूला जमा होते, ज्यामुळे वजन वाढू लागतं. आता बोलूया दातांबद्दल, कारण साखर दातांसाठी सुद्धा खूप धोकादायक आहे. तोंडातले बॅक्टेरिया याच साखरेवर वाढतात आणि ॲसिड तयार करतात. यामुळे दात किडतात, दुखतात आणि कमजोर सुद्धा होतात. पण गोष्ट इथेच थांबत नाही. जास्त साखरेमुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. यामध्ये टाईप 2 डायबिटीज, हृदयाचे आजार आणि फॅटी लिव्हर यांचा समावेश आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे साखरेचा परिणाम थेट आपल्या त्वचेवरही दिसतो. कसं? तर जास्त साखरेमुळे त्वचेला तरुण ठेवणारं कोलेजन कमी होतं. आणि कोलाजन कमी झालं की चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? साखर पूर्णपणे बंद करायची का? नाही, साखर पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे संतुलन. म्हणून गोड पदार्थ कमी करा आणि आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवा.